की आपली जनता आहे, याच जनतेनं आपल्याला या गादीवरती बसवलं आहे, याचं सगळं लक्षात ठेवून जनतेचं पालकत्व त्यांच्याकडे हेही त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि ही येणारी लेकरं त्यांचेच आहेत, त्यांनाही सांभाळलं पाहिजे, ही भूमिका त्यांनी ठेवली पाहिजे. आम्ही तर त्या दृष्टिकोनातून तिकडे यायलो आणि ही लढाई आता आम्ही जिंकणार आहे. काही झालं तरी जिंकणार आहेत. मुंबईच्या गल्ली गल्लीत नुसते तुम्हाला 26 तारखेला मराठी आणि मराठी दिसणार. 178 सभा, अनेक वेळी शिष्टमंडळ आले, ते चर्चा, मराठा आरक्षणाबाबत अनेक वेळा काथ्याकूट झाला, निष्फळ काहीच नाही. राग आहे मनात असणार, साहजिकच आहे ना. एवढा मोठा समाज राज्यातला, प्रत्येकानं राजकीय स्वार्थासाठी या माझ्या मायबाप समाजाचा वापर करून घेतला. आज या गोरगरिबांच्या लेकरांना गरज लागली तर कोणी पुढे येणार? राग का नसणार? जर सरकारी नोंदी सापडलेल्या 56 लाख असून तुम्ही मराठ्यांना आरक्षण देत नाही, ही किती घोर फसवणूक आहे. आणि काहीच नसतं तर मायबाप मराठा समाजानं समजून घ्या, काहीच पुरावे नसते तर आपल्याला केव्हाच आरक्षण दिलं नसतं यांनी, केव्हाच. आपण नुसते मोर्चेच काढत राहिलो असतो, नुसते रस्ता रोको आंदोलनच करत राहिलो असतो. आपल्या नोंदी असून द्यायनात तर नसतं तर हे आरक्षण आपण स्वप्नातसुद्धा बघू शकलो नसतो, स्वप्नातसुद्धा बघू शकलो नसतो आपण, स्वप्नातसुद्धा. म्हणून मराठा समाजाला विनंती आहे, हे असून द्यायनात तर नसतं तर काहीच दिलं नसतं. उगा आता खंबीर नमुने लागले सरकारला, आंदोलन करणारे आणि आंदोलनाला साथ देणारे बी करोडो मराठी म्हणून हे ठेप्याला आलेत. यांच्याकडून आरक्षण घेणार, हे कसे देत नाही ते आता आम्ही बघतो. आजपासून त्याची सुरुवात झाली, आता पहिला अध्याय सुरू. प्रकाश आंबेडकर यांनी मला एक सल्ला दिला होता, तुम्ही त्यांचा एक सल्ला ऐकलाही. पुन्हा ते असं म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांनी आता सामाजिक भूमिकेसह राजकीय भूमिका पण घ्यायला पाहिजे, लोकसभेचा विचार करायला पाहिजे. ते खरं बोलतायत म्हणून त्यांचे सल्ले मी मानतो. ते खरं बोलतात आणि निर्भीडपणानं बोलतात, काही विचार नाही करत ते बोलताना. म्हणून मग मी त्यांचे ऐकतो सुद्धा, नाही असं नाही. परंतु आज ज्वलंत मुद्दा हा मराठा आरक्षणाचा आमच्यापुढं. अगोदर मराठ्यांचे पोरं आरक्षण देऊन मोठं करणं आमच्या पुढचा प्रश्न आहे. सध्या आमच्या पुढं तो प्रश्न नाही आहे आज रोजी. उलट त्यांनीच आमच्या बाजूनं उभा राहून या राज्यातला सगळा त्यांच्या ऐकण्यातला जनता त्यांनी मराठा समाजाच्या पाठीशी पाठवावी आणि आमच्या सोबत आमच्या लेकराच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी उभा राहावं प्रत्यक्ष. आणि यास महाराष्ट्रातलेही सगळ्या आमदार मंत्र्यांनी उभा राहावं ही त्यांना विनंती. मराठा समाजाच्या सगळ्यात आणि ताकदीनं राहावं. नाही राहिले तर आमच्या डोळ्यात आम्हाला दिसणार. आम्ही तर निघालोत लढायला. हे जर नाही राहिले मराठा समाजाच्या लेकराच्या बाजूने उभा, मराठा समाजाचे सत्ताधारी आणि विरोधातले, आम्ही सज्ज झालोत लढायला. करोडोनं सज्ज झालाय महाराष्ट्रातला मराठा समाज. आरक्षण मिळवणारच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.